अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. आपल्या सर्वांच्या लाडक्या आणि श्रद्धास्थान असलेल्या श्री स्वामी समर्थ या मराठमोळ्या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, आजचा विषय अतिशय संवेदनशील आहे, अतिशय महत्वाचा आहे आणि अनेक वर्षांपासून समाजामध्ये विविध मतमतांतरे निर्माण करणारा आहे. म्हणूनच आजचा हा व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण आज आपण बोलणार आहोत मासिक धर्म आणि देवपूजा या विषयाबद्दल. मंडळी, गेल्या अनेक दिवसांपासून मी या विषयावर अभ्यास करत होते. वेगवेगळे ग्रंथ, वेगवेगळी मते, वेगवेगळे संदर्भ यांचा शोध घेत होते, पण मला हवी तशी स्पष्ट आणि संतुलित माहिती सहजपणे मिळतच नव्हती. शेवटी काही अभ्यासपूर्ण संदर्भ मिळाले आणि ते वाचल्यानंतर मला वाटलं, ही माहिती फक्त माझ्यापुरती मर्यादित ठेवू नये, ती तुमच्यापर्यंत देखील पोहोचायला हवी. कारण या चॅनलवर मी तुम्हाला जे काही सांगते ते शक्य तितक्या पडताळणी नंतरच सांगण्याचा प्रयत्न करते. कोणताही उपाय असो, कोणतंही व्रत असो, कोणतीही धार्मिक माहिती असो, ती तुमच्या समोर मांडण्याआधी मी तिची शहानिशा करण्याचा पूर्ण प्रयत्न नेहमीच करते. त्याच पद्धतीने आजचा हा विषय देखील तुमच्या समोर ठेवत आहे. मंडळी, आज मी जे काही सांगणार आहे ते प्रत्येकाला पटेलच असं नाही. काही जण सहमत असतील, काही जण असहमत असतील आणि त्यामध्ये काहीच गैर नाही, कारण प्रत्येकाला स्वतःचं मत मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. म्हणून व्हिडिओ पूर्ण ऐकल्यानंतर तुमचे विचार तुम्ही कमेंटमध्ये नक्की लिहा. पण एक विनंती, हा विषय फक्त महिलांसाठी नाही, घरातील पुरुषांनी देखील हा व्हिडिओ नक्की ऐकावा. कारण आजही अनेक घरांमध्ये मासिक धर्म आलेल्या स्त्रीकडे वेगळ्या नजरेने पाहिले जाते. कधी तिला अपमानास्पद शब्द ऐकावे लागतात, कधी मानसिक त्रास सहन करावा लागतो, कधी तिला घरातच परकीय असल्यासारखी वागणूक दिली जाते. आणि हे वास्तव आजच्या आधुनिक काळातही पूर्णपणे संपलेलं नाही. म्हणूनच प्रत्येकाने हा विषय समजून घेणं आवश्यक आहे. मंडळी, आपण प्रत्येक स्त्रीमध्ये देवीचं रूप पाहतो. मग आजच्या या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी एकदा कमेंटमध्ये जय माता दी असं नक्की लिहा. आणि आता शांतपणे माहिती ऐका. तुम्ही काम करत असाल, प्रवासात असाल किंवा घरी निवांत बसलेले असाल, मोबाईल एका बाजूला ठेवा आणि फक्त कान देऊन तुम्ही ही माहिती ऐका. कारण आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत ज्यावर अनेकदा उघडपणे चर्चा होतच नाही. मंडळी, एक गोष्ट तुम्ही कधी लक्षात घेतली आहे का? एखादा पुरुष असं म्हणताना आपण फारसं ऐकत नाही की पुढचा जन्म मला स्त्रीचा मिळू दे. पण अनेक स्त्रिया आयुष्यात किमान एकदा तरी असं म्हणतात की पुढचा जन्म मला पुरुषाचा मिळू दे. असं का होत असेल? यामागे अनेक सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक कारण आहेत. त्यापैकी एक महत्वाचं कारण म्हणजे मासिक धर्म, ज्याला आपण पाळी म्हणतो. निसर्गाने स्त्रीला दिलेलं हे एक अत्यंत महत्वाची प्रक्रिया आहे, जीवन निर्मितीची पूर्वतयारी आहे. परंतु समाजाने अनेक वर्षांमध्ये या नैसर्गिक प्रक्रियेभोवती इतके गैरसमज निर्माण केले की अनेक महिलांच्या मनात पाळी म्हणजे त्रास, पाळी म्हणजे बंधन, पाळी म्हणजे अपवित्रता अशी भावना निर्माण झाली. आणि इथूनच अनेक प्रश्न निर्माण होऊ लागले. देवाला स्पर्श करावा का? पूजा करावी का? मंदिरात जावं का? धार्मिक कार्यामध्ये सहभागी व्हावं का? अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं शोधताना आपल्याला काही जुन्या कथा सांगितल्या जातात. आज आपण त्याच कथांबद्दल जाणून घेणार आहोत. त्या कथा काय सांगतात आणि त्या कथांचा समाजावर काय परिणाम झाला हे समजून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. मंडळी, सर्वात पहिली कथा सांगितली जाते पार्वती मातेची. अनेकांनी ही कथा कधीतरी ऐकली असेल. या कथेनुसार एकदा भगवान शंकरांना एक गंभीर जखम झाली. त्या जखमेमुळे त्यांना त्रास होत होता आणि त्यांच्या हालचालींवर देखील मर्यादा आल्या होत्या. पार्वती मातेला आपल्या पतीचा हा त्रास पाहवत नव्हता, त्यामुळे तिने स्वतः त्या वेदना स्वीकारण्याची तयारी दर्शवली. तिच्या या त्यागामुळे भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी ती सतत वाहणारी जखम
महिन्यातून 3 दिवस वाहणाऱ्या स्वरूपात पार्वती मातेला दिली आणि तेव्हापासून सर्व स्त्रियांना मासिक धर्म हा सुरू झाला, अशी ही कथा सांगितली जाते. मंडळी, अनेक ठिकाणी या कथेच्या आधारावर मासिक धर्माला अपवित्रतेशी जोडण्याचा प्रयत्न केला गेला आणि स्त्रियांना त्या काळात वेगळं ठेवलं जाऊ लागलं. ही कथा कितपत योग्य, कितपत प्रतिकात्मक आणि कितपत वास्तव, हा विचार प्रत्येकाने स्वतः करायला हवा. कारण श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यामध्ये एक अतिशय बारीक रेषा असते आणि ती ओळखणं आवश्यक असतं. याच विषयावर पुढे आणखी काही कथा आपण जाणून घेणार आहोत, ज्या अनेक पिढ्यांपासून सांगितल्या जात आहेत आणि ज्यांचा प्रभाव आजही समाजावर दिसून येतो. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण पुढे आपण ऋषी पंचमीची कथा, इंद्राच्या पापाची कथा आणि त्यातून निर्माण झालेले अनेक समज, गैरसमज सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. मंडळी, आतापर्यंत आपण काही प्रचलित कथा आणि त्यातून निर्माण झालेले समज याविषयी जाणून घेतलं. आता आपण या विषयाचा पुढचा भाग समजून घेऊया. कारण अनेक घरांमध्ये आजही मासिक धर्माशी संबंधित काही नियम अतिशय काटेकोरपणे पाळले जातात. काही ठिकाणी ते परंपरा म्हणून पाळले जातात, तर काही ठिकाणी त्यामागे भीती असते. पण या सर्व गोष्टींचा स्त्रियांच्या मनावर नेमका काय परिणाम होतो, हे समजून घेणं देखील तितकंच महत्वाचं आहे. मंडळी, काही ठिकाणी असा नियम सांगितला गेला की मासिक धर्म असलेल्या स्त्रीने काही दिवस कुणालाही स्पर्श करू नये, घरातील सदस्यांपासून दूर राहावं, धार्मिक कार्यांपासून दूर राहावं. अगदी काही ठिकाणी तर तिच्याशी संवाद देखील कमी ठेवला जात असे. यामागे वेगळी कारणं सांगितली गेली, परंतु कालांतराने या गोष्टीचं स्वरूप बदलत गेलं आणि काही ठिकाणी त्याचं रूप बंधनांमध्ये परिवर्तित झालं. काही नियमांमध्ये स्नान, तेल लावणं, प्रवास करणं, काही विशिष्ट पदार्थ खाणं किंवा धार्मिक वस्तूंना स्पर्श करणं यावर देखील निर्बंध घालण्यात आले. आजच्या काळात या गोष्टी ऐकताना अनेकांना आश्चर्य वाटू शकतं, कारण विज्ञान आणि वैज्ञानिक ज्ञान आज खूप पुढे गेलेलं आहे. मात्र एक गोष्ट आपण विसरता कामा नये, प्रत्येक काळाची सामाजिक परिस्थिती वेगळी होती, पूर्वीची जीवनशैली वेगळी होती आणि त्या काळातील अनेक नियम आजच्या परिस्थितीत तंतोतंत लागू होतीलच असं नाही. मंडळी, पुढे काही स्मृती ग्रंथांमध्ये आणि काही जुन्या समजुतींमध्ये मासिक धर्म असलेल्या स्त्रीविषयी अतिशय कठोर विधानं देखील आढळतात. त्यामध्ये स्त्रीला अपवित्र मानलं गेलं, तिच्या उपस्थितीमुळे धार्मिक कार्य निष्फळ होतात, अशा प्रकारची विधानं सांगितली गेली. परंतु प्रश्न असा आहे, जर स्त्री अपवित्र असेल तर सृष्टीची निर्मिती कशी झाली? जर मासिक धर्म अपवित्र असेल तर निसर्गाने ही व्यवस्था निर्माणच का केली? हे प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारले पाहिजेत. कारण जीवन निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये स्त्रीची भूमिका सर्वश्रेष्ठ मानली जाते. आईच्या उदरातूनच प्रत्येक जीव या पृथ्वीवर येतो. मग त्या स्त्रीच्या नैसर्गिक प्रक्रियेकडे तिरस्काराने पाहणं योग्य आहे का, याचा विचार समाजाने करायलाच हवा. मंडळी, काळ बदलला, शिक्षण वाढलं, विज्ञान पुढे गेलं, पण अजूनही अनेक घरांमध्ये काही मुलींना आणि महिलांना मासिक धर्माच्या काळात कमीपणाची वागणूक दिली जाते. कधी त्यांना वेगळं बसवलं जातं, कधी त्यांना स्वयंपाकघरात जाण्यापासून रोखलं जातं, कधी देवघरापासून दूर ठेवलं जातं आणि काही ठिकाणी तर अजूनही त्यांना अपमानास्पद शब्द ऐकावे लागतात. हे वास्तव नाकारून चालणार नाही. मंडळी, एक घटना सोशल मीडियावर शेअर करण्यात आली होती. एका महिलेने सांगितलं होतं की मासिक धर्माच्या दिवसांमध्ये तिच्या घरातील काही सदस्य तिच्यावर चिडचिड करतात, तिला टोमणे मारतात आणि तिच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करत नाहीत. अशा वेळी एका सुशिक्षित महिलेने दिलेलं उत्तर खूप विचार करायला लावणारं होतं. त्या म्हणाल्या, मासिक धर्म हा रोग नाही, तो स्त्रीच्या शरीरातील एक नैसर्गिक बदल आहे. या काळात रक्तस्राव होतो, अशक्तपणा येऊ शकतो, शरीर थकलेलं दिसू शकतं. म्हणून स्त्रीला विश्रांतीची गरज असते, आदराची गरज असते, समजून घेण्याची गरज असते, तिरस्काराची नव्हे. मंडळी, पूर्वीच्या काळात
महिलांवर खूप मोठा कामाचा ताण असायचा. विहिरीवरून पाणी आणणं, धान्य दळणं, चुलीवर स्वयंपाक करणं, घरातील सर्वांची सेवा करणं, अशा अनेक जबाबदाऱ्या त्यांच्यावर असायच्या. त्या काळात मासिक धर्माच्या दिवसांमध्ये महिलांना थोडी विश्रांती मिळावी या उद्देशाने काही प्रथा सुरू झाल्या असाव्यात, असं अनेक अभ्यासकांचं मत आहे. परंतु कालांतराने विश्रांतीची कल्पना मागे पडली आणि बंधनं पुढे आली. हीच खरी समस्या आहे. मंडळी, आपण देवीची पूजा करतो, दुर्गा मातेची आराधना करतो, अंबाबाईला नमस्कार करतो, जगदंबेचं स्तवन करतो, परंतु त्याच घरातील स्त्रीला सन्मान देण्यात आपण कमी पडतो. तर मग आपल्या भक्तीचा खरा अर्थ काय? हा प्रश्न स्वतःलाच विचारण्याची वेळ आली आहे. जर आपण मूर्तीमध्ये देव पाहतो, तर माणसांमध्ये देखील देवत्व पाहायला शिकलं पाहिजे. विशेषतः स्त्रीचा सन्मान करणं हीच खरी देवपूजा आहे. कारण प्रत्येक स्त्रीमध्ये मातृत्व आहे, त्याग आहे, प्रेम आहे आणि सृजनाची अद्भुत शक्ती आहे. म्हणून मासिक धर्माच्या काळात कोणत्याही स्त्रीचा अपमान होणार नाही, तिच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत, तिला कमी लेखलं जाणार नाही, याची काळजी प्रत्येक कुटुंबाने घेतली पाहिजे. मंडळी, आजच्या या व्हिडिओचा उद्देश कोणाच्याही श्रद्धेवर प्रश्न उपस्थित करणं नाही, तर विचार करायला प्रवृत्त करणं आहे. श्रद्धा असावी, पण त्यासोबत विवेकही असावा. परंपरा असाव्यात, पण त्यामध्ये माणुसकी देखील असावी. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्त्रीचा सन्मान कायम राखला गेला पाहिजे. कारण ज्या घरात स्त्रीचा आदर होतो, त्या घरात सुख, समृद्धी आणि देवाची कृपा कायम नांदत असते. मंडळी, आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली? मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तुमचं मत आमच्यासाठी महत्वाचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना आणि कुटुंबियांना शेअर करा आणि अशाच धार्मिक, सामाजिक आणि विचार प्रवर्तक माहितीसाठी आपल्या श्री स्वामी समर्थ युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेवटी एकच प्रार्थना, श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा आपल्या सर्वांवर सदैव राहो, हीच स्वामीचरणी प्रार्थना. भिवू नको, स्वामी सदैव पाठीशी आहेत.